हॅलो स्टुडंट्स, मी श्री जालिंदर सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 24 मधील हा जो काही क्वेश्चन नंबर 1 आहे तो सोडवलेला आहे। आता आपण याच प्रॅक्टिस सेट 24 मधील पुढचे जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन नंबर 2, 3, 4 अँड 5 हे या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। सो लेट अस स्टार्ट। क्वेश्चन नंबर 2 आहे, if large square beds of a equal size are to be made for planting vegetables on a plot of land 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? या वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एचसीएफ काढायचा आहे हे दर्शवणारा एक शब्द आपण लक्षात ठेवणार आहोत, ज्याला आपण कीवर्ड म्हणणार आहोत। तो कीवर्ड आहे पा मॅक्झिमम पॉसिबल नंबर। मॅक्झिमम हा जो काही वर्ड आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। ज्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये मॅक्झिमम विचारलेला असेल तिथे एचसीएफ फाइंड आउट करायचा आहे, आणि ज्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये मिनिमम विचारला असेल, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त हायेस्ट आणि मिनिमम म्हणजे कमीत कमी म्हणजे लोएस्ट, तर मॅक्झिमम विचारलेला असेल तर एचसीएफ काढायचा आहे आणि मिनिमम विचारला असेल तर एलसीएम काढायचा आहे। तर तो एलसीएम आपण नंतर पाहणारच आहोत, परंतु इथे सध्या आपण या मॅक्झिमम या वर्ड वरून इथे आपल्याला कळतंय की इथे जे दोन नंबर्स दिलेले आहेत यामध्ये 18 आणि 12 या दोन नंबर्सचा आपल्याला या ठिकाणी एचसीएफ काढायचा आहे। तर इथे आपण या पद्धतीने त्याचा आन्सर तयार करूयात। लेंथ ऑफ प्लॉट इज 18 मीटर अँड विड्थ ऑफ प्लॉट इज 15 मीटर। Let us find SCF of 18 and 15. SCF का काढायचा तर तो वर्ड लक्षात ठेवायचा आपण मॅक्झिमम, इट इज कीवर्ड मॅक्झिमम पॉसिबल लेंथ। मॅक्झिमम पॉसिबल जिथं तुम्हाला विचारलं असेल तिथे आपल्याला त्या दिलेल्या नंबरचा SCF फाइंड आउट करायचा आहे। तर त्यासाठी फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत 18 चे। फॅक्टर्स ऑफ 18 1 2 3 6 9 अँड 18। 2 6 18, 2 9 18, 3 6 18, 6 3 18, 9 2 18 and 18 1 18. So these are the factors of 18. Factors of 15. 1 is first factor of every number. पहिल्या प्रत्येक नंबरचा पहिला फॅक्टर हा 1 असतो। 3 5 15, 5 3 15 and 15 1 15. So these are the factors of 15. Now find out the common factors. कॉमन फॅक्टर कोणते कोणते आहेत तर इथे 1 हा कॉमन आहे, त्याचबरोबर 3 हा एक कॉमन आहे। दोनच कॉमन फॅक्टर आपल्याला सापडतात 1 अँड 3। आता 1 अँड 3 पैकी बिग जो असेल तो असेल आपला एचसीएफ। तर 3 हा बिग आहे आणि म्हणून हा आपला एचसीएफ असणार आहे। एचसीएफ ऑफ दिस टू नंबर्स इज 3 अँड इट इज युअर आन्सर। जो एचसीएफ येईल तोच काय असणार आहे आपला मॅक्झिमम पॉसिबल लेंथ। तर इथे आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच बेड इज इक्वल टू 3 मीटर। दिस इज युअर आन्सर। तर अशा पद्धतीने आपण हा पहिला वर्ड प्रॉब्लेम्स दिलेला जो आहे तो या ठिकाणी आपण सोडवलेला आहे। हा वर्ड प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला दिलेल्या दोन नंबरचा एचसीएफ फाइंड आउट करावा लागलेला आहे, आणि तो आपण करण्यासाठी एक कीवर्ड लक्षात ठेवणार आहोत आणि तो कीवर्ड आहे मॅक्झिमम। पुढचा वर्ड प्रॉब्लेम वाचू आपण। 2 ropes, one 8 meter long and the other 12 meters long, are to be cut into pieces of the same length. 8 मीटरचा एक दोरखंड आहे आणि 12 मीटरचा एक दोरखंड आहे। त्याचे पीसेस म्हणजे तुकडे बनवायचे आहेत सेम लेंथचे, सारख्या लेंथचे। What will be the maximum possible length of each piece be? Look at this word, maximum possible length. मॅक्झिमम पॉसिबल लेंथ विचारली म्हणजे आपल्याला इथे फाइंड आउट करावं लागेल एचसीएफ या दोन नंबरचा 8 आणि 12. सो वी कॅन राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नंबर 3. लेंथ ऑफ फर्स्ट रोप 8 मीटर अँड द सेकंड रोप इज 12 मीटर. लेट अस फाइंड एचसीएफ ऑफ 8 अँड 12 या दोन नंबरचा एचसीएफ फाइंड आउट करू, आणि जो एचसीएफ येईल तोच आपलं आन्सर असणार आहे. फॅक्टर्स ऑफ 8 1 2 4 8. Factors of 12 1 2 3 4 6 and 12. Now find out the common factors. Common factors are, first common factor is 1,
second common factor is 2, and third common factor is 4. There are 3 common factors only. आता या कॉमन फॅक्टरमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तर तो आहे 4, आणि जो मोठा असेल त्यालाच आपण हायेस्ट म्हणतो. हायेस्ट कॉमन फॅक्टर दॅट इज कॉल्ड ॲज SCF. SCF इज इक्वल टू 4 अँड इट इज युअर आन्सर. मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस, प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी जी आहे ती किती असणार आहे 4 मीटर. इन दिस वे वी कॅन सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. Now the next word problem, question number 4. कोणताही वर्ड प्रॉब्लेम जेव्हा आपण सोडवतो तेव्हा तो सुरुवातीला आपण बारकाईने वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर तो आपल्याला समजला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दांचं ज्ञान आपलं चांगलं असणं गरजेचं आहे. द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 6th and स्टँडर्ड 7th who went to visit the ताडोबा Tiger project at Chandrapur was 140 and 196 respectively. म्हणजे 6th स्टँडर्डचे 140 स्टुडंट आहेत आणि 7th स्टँडर्डचे 196 स्टुडंट्स आहेत की जे ताडोबा टायगर प्रोजेक्टमध्ये ट्रिपसाठी गेलेले आहेत किंवा पाहण्यासाठी गेलेले आहेत, टायगर पाहण्यासाठी. द स्टुडंट ऑफ ईच क्लास आर बी divided into groups of the same number of student. यांचे आपला ग्रुप करायचे सारख्या स्टुडंटचे. आणि मग त्यासाठी आपल्याला काय विचारले पहा, each group can have a paid guide. मग प्रत्येक ग्रुपसाठी एक गाईड घ्यायचा आहे, पेड पैसे देऊन एका ग्रुपला एक गाईड घ्यायचा आहे. गाईड म्हणजे जे लोक माहिती सांगतात त्यांना काय म्हणतात, गाईड म्हणतात. आपण जे काही टुरिस्ट स्पॉट असतात त्या ठिकाणी माहिती देण्यासाठी असणाऱ्या व्यक्तींना गाईड म्हटलं जातं आणि त्यांनी ते आपल्याला माहिती सांगतात म्हणून आपण त्यांना काही रक्कम देतो, पैसे त्या ठिकाणी त्यांना द्यावे लागतात. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स देअर कॅन बी इन द ईच ग्रुप. मग आपल्याला विचारले पाहिजे की मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स, वर्ड आला आपला कीवर्ड आलेला आहे मॅक्झिमम नंबर. एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त किती स्टुडंट्स असावेत असं विचारलेलं आहे. व्हाय डू यू थिंक ईच ग्रुप शुड हॅव टू मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स. मग तुम्हाला असं का वाटतं की त्या एका गटामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी घातले जावेत. जास्तीत जास्त विद्यार्थी घातल्यामुळे काय होणार आहे तर जे ग्रुप्स आहेत, नंबर ऑफ ग्रुप्स हे कमी तयार होतील. जितके नंबर ऑफ ग्रुप्स कमी तयार होतील तितके गाईड कमी घ्यावे लागतील आणि तितकं त्या ठिकाणी खर्च जो आहे, एक्सपेन्सेस जे आहेत ते तुमचे कमी होणार आहेत. आणि जितके तुमचे ग्रुप जास्त बनतील, जर तुम्ही ग्रुपमधल्या मुलांची संख्या कमी केली तर ग्रुप जास्त तयार होतील आणि जास्त ग्रुप झाल्यानंतर खर्च वाढणार आहे. आणि म्हणून खर्च कमी करण्यासाठी आपल्याला इथे जास्तीत जास्त स्टुडंट्स एका ग्रुपमध्ये टाकून ग्रुपची संख्या जी आहे ती कमी ठेवावी लागेल. त्याचं कारण विचारलं तुम्हाला, का तुम्हाला त्या ठिकाणी ती संख्या कमी असावी असं वाटतं. तर जो काही एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे, टू डिक्रीज द एक्सपेन्सेस ऑफ ट्रिप वी मस्ट मेक द ग्रुप्स दॅट हॅव मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. तर हा कसा वर्ड प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत तो पाहू. इथे पहा, 6 स्टँडर्ड्स 140 स्टुडंट्स अँड 7 स्टँडर्ड्स 196 स्टुडंट्स. लेट अस फाइंड आउट द SCF ऑफ 140 अँड 196. SCF का काढायचा, कारण आपला मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स विचारलेला आहेत आणि म्हणून SCF काढणार आहोत. हे दोन्ही नंबर्स मोठे आहेत म्हणून आता इथे मी डिव्हिजन मेथडने SCF फाइंड आउट करणार आहे. 196ला 140 ने डिवाइड केलंय, 1 चा भाग गेलाय, खाली 56 एवढी रिमाइंडर त्या ठिकाणी तुमचं आलेलं आहे. आता 56 ने 140ला डिवाइड करायचं दुसऱ्या भागाकारामध्ये. 56 ने 140 डिवाइड करताना 2 चा भाग झाला 112, परत त्या ठिकाणी रिमाइंडर आलंय 28. आता 28 ने 56ला भाग द्यायचा आहे तिसऱ्या भागाकारामध्ये. 28 इट इज डिव्हिजर अँड 56 इट इज डिव्हिडंड. 28 टू द 56 द रिमाइंडर इज 0. जेव्हा रिमाइंडर 0 असेल तेव्हा ज्याने भाग दिलाय तो आपला SCF असणार आहे. तर 28 हा आपला SCF असणार आहे. इथे SCF ऑफ 140 अँड 196 इज 28. मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप
इज 28. एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 28 स्टुडंट्स आपल्याला घालता येतील. त्याचं कारण आहे इट डिक्रीजेस नंबर ऑफ ग्रुप्स. जास्त विद्यार्थी घातल्यामुळे ग्रुपची संख्या कमी होईल. डिक्रीज म्हणजे कमी करणे, कमी होणे. ग्रुप अँड एक्सपेन्सेस ऑफ गाईड्स, आणि जो काही खर्च आहे, एक्सपेन्स म्हणजे खर्च, जो काही खर्च होणार आहे तो खर्च सुद्धा कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4चं आन्सर जे आहे ते लिहू शकतो. देन क्वेश्चन नंबर 5 आपण तो वाचणार आहोत. पहिलं, At the Rice Research Center at Tumsar, there are 2,610 kg of seeds of the Basmati variety and 1,980 kg of the Indrayani variety. If the maximum possible weight of seeds has to be filled to make bags of equal weight, what should be the weight of each bag? या रिसर्च सेंटरमध्ये 2,610 किलोग्रॅम एवढे बासमती व्हरायटीचे सीड्स आहेत आणि 1,980 किलोग्रॅम एवढे इंद्रायणी व्हरायटीचे सीड्स आहेत. आपल्या यांच्या पिशव्या भरायच्या आहेत. तर त्यांनी विचारलं आपल्याला की जास्तीत जास्त मॅक्झिमम पॉसिबल वेट, जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला वेट करायचे, वजन करायचे एका पिशवीचं, आणि मॅक्झिमम असल्यामुळे आपल्याला या 2 नंबरचं काय काढावं लागणार आहे, SCF काढावं लागणार आहे. आणि तो काढण्यासाठी आपण या ठिकाणी डिव्हिजन मेथडचा वापर करणार आहोत, कारण हे नंबर्स बिग आहेत, मोठाले नंबर आहेत, यांचे आपल्याला फॅक्टर्स लिहिणं कठीण जाणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी डिव्हिजन मेथडने या 2 नंबरचं SCF फाइंड आउट करू. पुन्हा त्याने प्रश्न असा विचारलेला आहे की इथे आपल्याला फिल टू मेक बॅग्स ऑफ इक्वल वेट, व्हॉट शुड बी द वेट ऑफ ईच बॅग. एका बॅगचं वजन किती असेल आणि हाऊ मेनी बॅग्स ऑफ ईच व्हरायटी विल देअर बी. प्रत्येक व्हरायटीच्या किती बॅग त्या ठिकाणी भरतील असंही विचार. 2 प्रश्न विचारलेले आहेत पहा, की एका बॅगचं वजन किती असेल आणि प्रत्येक व्हरायटीच्या किती बॅग भरल्या जातील. तर आधी आपण SCF फाइंड आउट करू, म्हणजे आपल्याला एका बॅगचं वजन त्या ठिकाणी मिळणार आहे. बासमती व्हरायटी 2,610 किलोग्रॅम, इंद्रायणी व्हरायटी 1,980 किलोग्रॅम. लेट अस फाइंड द SCF ऑफ 2,610 अँड 1,980. बिग नंबर आहेत म्हणून या ठिकाणी आपण डिव्हिजन मेथड वापरलेली आहे. डिव्हिजन मेथडमध्ये मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा असतो. तर इथे मोठी संख्या आहे 2,610 डिवाइड बाय 1,980. एकदाच भाग द्यायचा आहे फक्त, हे लक्षात ठेवा. या मेथडमध्ये पुढे भागाकार वाढवायचा नाही आपल्याला. तर एकदाच भाग द्यायचा आहे म्हणून पूर्ण संख्येला आपण भाग देणार आहोत. तर पूर्ण संख्येला भाग देताना 1चा भाग जाईल 1,980. त्याचं सबट्रॅक्शन करून रिमाइंडर येईल 630. आता या 630ने 1,980ला भाग द्यायचा आहे पुन्हा दुसऱ्या भागाकारामध्ये. पहा, हे 1,980 मी इथे लिहिले आतमध्ये, आणि हा जो रिमाइंडर आहे तो इथे लिहिला आहे डिव्हिजर म्हणून. तर याने भाग दिल्यानंतर 3चा भाग जाईल 1,890, मायनस केल्यानंतर 90 एवढं रिमाइंडर होईल. आता परत तिसऱ्या भागाकारामध्ये हा जो 90 आहे हा डिव्हिजर होईल. या 90ने 630ला आपण भाग देणार आहोत. तर तिथे आपण भाग दिला तर 7चा भाग जाईल पहा, 9 6 63 होतात, आणि त्यावरनं इथे हा भाग झाला 7चा, रिमाइंडर इज 0. रिमाइंडर 0 आलं ज्यावेळेस येतं त्यावेळेस ज्याने भागलेला आहे तो SCF असतो. तर इथे 90ने भागलेला असताना रिमाइंडर 0 आहे म्हणून आपला SCF आला 90. मॅक्झिमम वेट ऑफ ईच बॅग इज 90 किलोग्रॅम. एका बॅगचं जास्तीत जास्त वजन किती असणार आहे, 90 किलोग्रॅम. आता आपल्याला संख्या काढायची नंबर ऑफ बॅग्स, की बासमतीच्या किती बॅग्स तयार होतील आणि इंद्रायणी व्हरायटीचे किती बॅग्स तयार होतील. तर त्यासाठी आपल्याला डिव्हिजन करावं लागणार आहे. लेट अस फाइंड नंबर ऑफ बॅग्स बाय डिव्हिजन. टोटल वेट ऑफ व्हरायटी डिवायडेड बाय वेट ऑफ 1 बॅग. दिस इज 90 इज युअर वेट ऑफ 1 बॅग. एका बॅगचं वजन 90 किलोग्रॅम आहे म्हणून आपण जर एकूण वजनाला एकाच्या वजनाने डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ बॅग्स तिथे मिळणार आहेत. 2,610 डिवाइड बाय 90 इज इक्वल टू 29. हा जो भागाकार आहे, डिव्हिजन आहे, हे तुम्ही कच्चं काम बाजूला करायचं आहे म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल 29.
नंबर ऑफ बॅग्स ऑफ इंद्रायणी व्हरायटी, इंद्रायणीची जी काही व्हरायटीची जी किलोग्रॅम आहेत ते आहेत 1980, त्याला एकाच्या वजनाने आपण भागणार आहोत 90 ने, त्याचा आन्सर आलंय 22. हे दोन्ही भागाकार, हे दोन्ही डिव्हिजन तुम्ही बाजूला कच्चं काम म्हणून करू शकता आणि मग असा आन्सर, 2 आन्सर विचारलेले आहेत ते आपण खाली या पद्धतीने लिहू शकतो. फर्स्ट आन्सर इज मॅक्झिमम पॉसिबल वेट ऑफ वन बॅग इज इक्वल टू 90 किलोग्रॅम अँड द सेकंड आन्सर इज देअर विल बी 29 bags of basmati variety, 29 bags of basmati variety and 22 bags of इंद्रायणी व्हरायटी. इंद्रायणी व्हरायटीचे किती बॅग्स भरतील? 22. बासमतीचे किती भरतील? 29. इन दिस वे वी कॅन सॉल्व द क्वेश्चन नंबर 5. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आपल्याला सॉल्व करता येईल. आपण व्हिडिओ पॉज करून, व्हिडिओ थांबवून हे जी उदाहरणं मी सोडून दाखवलेली आहेत याचे जे आन्सर्स आहेत ते आन्सर्स व्यवस्थित आपल्या मॅथच्या वहीमध्ये कॉपी करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही आहे. व्हिडिओ आपल्याला जास्त इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचा आहे. धन्यवाद.